तुला जो वादा केला होता मी ना, तो वादा पुरा तुझा परिपूर्ण केला मी ना. आय लव्ह यू बाबू. ये ना लव यू टू. मिस यू आली. ये लवकर ये हो. पैसे काय रे? थँक्यू सो मच. पण मी का म्हणून पैसे दिलो पण मला धोका देऊ नको. नाही देत रे. आता कसा पैसा घेतले शुभम चांगला होता, पैसा खतम झाल्यावर सुद्धा कोटन मी कोट असं झालं ना पाहिजे. नाही होणार. नाही होणार ना. हो प्रॉमिस. पोरगा 6 महिने झाले 3 लाख रुपये घेऊन गेला. पोरगा जाते कॉलेजले 6 वाजता, वापस येते रात्री 10 वाजता. आणि बाबा म्हणते एक्स्ट्रा क्लास चालू आहे म्हणते आता. आणि वापस येते तर बाबा ना अजूनपर्यंत पेपर ना झाला म्हणते, ना अजूनपर्यंत निकाल नाही लागला म्हणते. कॉलेज मध्ये जातो BMW कॉलेज मध्ये आणि याची पहिले चौकशी करू दे, यानं का केलाय आणि काय काय नाही. तर रामा रघुनंदना रामा रघुनंदना अरे रामा रघुनंदना रामा रघुनंदना हे रामा रघुनंदना रामा रघुनंदना रामा रघुनंदना रामा रघुनंदना. आश्रमातय कबीरे येसिना, आश्रमातय कबीरे येसिना, हित माझी प्रार्थना. रामा रघुनंदना रामा रघुनंदना अरे रामा रघुनंदना रामा रघुनंदना. BMW कॉलेज आलं, आवाज दिला पाहिजे, प्रिन्सिपल साहेबांनी विचारपूस केली पाहिजे. प्रिन्सिपल साहेब, प्रिन्सिपल साहेब म्हटलं माझे साहेब हो. प्रिन्सिपल साहेब आहात का जी घरी? प्रिन्सिपल साहेब चला, मी या कॉलेजचा प्रिन्सिपल आणि आपल्या कॉलेजमध्ये कोणीतरी आला आहे, आपण बघितलं पाहिजे. साहेब नमस्कार जी. नमस्कार जी. आपण कोण? मी प्रकाशजी तिरपुडे. प्रकाशजी तिरपुडे. बोला ना, कोणतं काम होतं तुम्हाला? माझा मुलगा शुभम तिरपुडे तुमच्या कॉलेजमध्ये शिकते का? नाही ना साहेब, शुभम तिरपुडे नावाचा मुलगा तर माझ्या कॉलेजमध्ये आहे नाही. ज्याच्या लिस्ट मध्ये पहिला नंबर आला तो माझा मुलगा शुभम तिरपुडे होय. अरे माझ्या कॉलेजमध्ये तो नावाचा मुलगाच नाही तर लिस्ट मध्ये पहिला नंबर कसा राहील त्याचा? बापा, पहिला नाही आहे. तिरपुडे नावाचा कोणी आहे? तिरपुडे अरे कोणीच नाही साहेब, माझ्या पहिल्या लिस्ट मध्ये नाव आहे बादल नवगरेचं आणि सर्वात खाली नाव आहे सागर नवगरेचं. आवाज म्हणजे शुभम तिरपुडेचा पत्ता नाही आहे का? अरे मुळीच नाही आहे त्याचा पत्ता. अरे देवा, तुम्हाला चुकीची माहिती दिली, तुम्ही लवकर निघा इथून. ठीक आहे ठीक आहे प्रिन्सिपल साहेब. वा, बहीण मग पहिलाही नंबर नाही म्हणते ना आखरी बी नाही म्हणते. देवा, 3 लाखाची माती तर नाही केली म्हणतो यानं, सत्यानाश नाही केला. अरे अरे परमेश्वरा, 1 एकर वावर ऐकलं आणि 1 एकर वावर ऐकून याने पैसे दिले आणि पैसे देऊन यानं 3 लाखाचं काय केलं असं म्हणतो. देवा, अरे अरे परमेश्वरा, आता कोणाने भीक मागी आणि कोण मला पैसे देईल? अरे फुटले नशीब माझे अन आली हे अवदशा. अरे कर्माची कर्म रेषा, माझ्या कर्माची कर्म रेषा. अरे कर्माची कर्म रेषा, माझ्या कर्मा
का केलं ना का नाही घर आलं शुभ्या ए शुभ्या शुभ्या बापा शुभ्या मी शुभ्या म्हणतो रे, तिकडून तू बोलते लोक टिंट पडायला शुभ्या होय का? शुभ्या होय का? शुभ्या होय का? अरे बाबा हात माया शुभ्या होय. शुभ्या तू इकडे येते का मी तिकडे येऊ? शुभ्या तू इकडे येते का मी तिकडे येऊ? अबे तुले दाखवू का? तू इकडे येते का मी तिकडे येऊ? इकडे लवकर लवकर इकडे ये. आला का? कोणतं सामान पुरायला? कोणतं? इकडं ये लवकर, वेळ नाही आहे. लवकर ये. बापा महादेवाने गेलता? शुभ्या तू ये लवकर इकडं. चालला तिकडं. आणि महादेवाने गेलता का? महादेवाच्या वाटणं रे हो बापा. देवा रे माझ्या अरे मोठे मोठे गोटे 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 भक्त भक्ती लिहा पटे अरे बोला अरे महादेव. ये मा ये महादेवाने गेलता बेटा, त्या मामून करून देतो. ये इकडं. बापा बापा ये इकडं. असं होय? बाबा माझे बाबा अगदी आरती गिरती म्हणून ते बाबा. हो बाबा नाही आता देव मला छेकाव थांब बाबा. आरती अनुभवी काळा काळा दिसते तत्मा. आरती अनुभवी मा बाप बाई काय लोभी आरती अनुभवी बाप बाई काय लोभी आरती अनुभवी बाबा बाई काय लोभी आरती अनुभवी बाबा बाई काय लोभी आरती अनुभवी. आरती माया बापा अगा आरती माया बापा कादे खपसून राजा आरती माया बापा कादे खपसून राजा आरती माया बापा कापून कापून घेऊ कापून घे का? कापून घे. फटाफट काय वेळ नाही. हे गाव आहे बाबा हे त्या मोठ्या कामाच्या बाबा गाव आहे. 10-5 घर मागणार ते घेऊन बघा. सामान घ्यायला येता? हे गाव आहे. हे बाबा गिरणवाला बाबाची लोक गिरणले गावा घेता? अगा माई सवारी निघली होती. पाचपणच्या रस्त्यावर गिरण आहे नाही. नाही सवारी निघली होती सवारी. हे गाव आहे. हे बाबा बाबा हे कशी आहे? कशी आहे? कमरिया लचके रे हे गाव आहे. भगवान बाबा याचा आधार करा. हे गाव आहे. हे बाबा हे मार्ग संप्रदायाचं माळा होता मी ना माळा लगेच पाहिल्या, पण एवढ्याला माळ्या नाही पाहिल्या. बाबा
चेले चपाटे असले त्याला बाईक म्हणायची भेटली. अच्छा तो गुरु आहे का तू मी गुरु हो एवढी माळ आहे म्हणून ठोकर म्हणायची. काय लवकर सत्यानाश केला तू तुम्हा गुस्सा कुठं पाहिला हा, हे बाबा या नाही काढ बाबा. हे काम आहे बाबा काम आहे. काम आहे. बापाने झेंडा बोलवतो. बाबा हे बाबा हे मा गुरुने दिले बाबा. त्या गुरुनं हो त्या गुरु कोण आहे मा गुरु बाबा आसाराम बापू. आता मला एक सांग साऱ्या गोष्टी बरोबर हे गाव आहे घातलं बाबा हे मोठ्या मोलाचा आहे बाबा. हे गाव आहे हे तर स्वयंपाक करते ते लोक खाते स्वयंपाक करणे वाल्याचं न बाबा. हा. जेव्हा पोटफुगीची बिमार लागते तेव्हा घरात होते बाबा हे. तुले झाले का हो बोल. बाबा या काकाला तू मागं सर. अगं आरामात सोडून बघा. हे लवकर सांग हा. 3 लाख रुपये काय केलं बाबा 3 लाख रुपये काय केलं खोटं तर कधी सांगत नाही तू खरं सांगत शिवाय राहत नाही. म्हणजे खोटं कधी बोलत नाही. हा. सांगू का हा, सांग खरं तर कधी सांगत नाही खोटं कधी बोलत तर नाही. मी काय ऐकू हा? मी काय ऐकू का सांगू तुले आम्हाला सांग काय सांगते सांगू का बाबा हा सांग का सांगू तुले गुड मला काय सांगते का सांगू आता मला काय सांगते काय सांगतो अबे, अबे, काय सांगते सांगू का हा सांग काय सांगते का सांगू आता मला काय सांगते सवय गोष्ट हा सांग बाबा बाबा तुले का सांगू बाबा काय सांगते बेटा का सांगू बाबा? मला काय सांगते तू मला काय सांगते ते सांग ना. सांग लवकर. ये लवकर इकडे. लवकर इकडे मला काय सांगते बाबा हा तुले का सांगू बाबा मला काय सांगते तुला पहिलं कोणाच्या तुला महाराजांचे गर्दी हा झाली. हा हा बाबा हा तुले का सांगू बाबा हा का का उद्या तू सांग सांग बरं मला याच्या. हा 3 लाख सांगू का हा बाबा तुला का सांगू बाबा लवकर सांग एका मुली बरोबर माझं प्रेम होतं 8व्या वर्गापासून. हा 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 आणि मग काय केलं बाबा हा. तुला का सांगू बाबा हा. 3 लाख रुपये नाही का बाबा हा मा प्रेमिकाला देऊन दिलो. प्रेमिकाने दिले हो बाबा. आणि घरून जेव्हा निघला तर का म्हणे तुला झेंडा रोय म्हणलो आणि कुठं रोला तुला झेंडा येतीच रोवण केला तो 3 लाख रुपये रोला 3 लाख रुपये दिले इकडे बाबा हा. बाबा 3 लाख जरी दिलो असेल हा. तर हरामात नाही गेले. मध्ये सांग हा. आपली शेती गेली तुला ड्युटी नाही आहे हा. आणि आज शेतकऱ्याला पुढे पोरगी भेटत नाही आहे आणि ते पोरगी पैसे घेत वरी चांगली राहिली आणि आता लग्न करून म्हणून याची गॅरंटी काय अशी कशी बाबा तशी खोटी ठोकून ठेवलो. खोटी काढायला किती वाजता खोटी काढायला टायमिंग का होता 6 ते 9 हे एक्स्ट्रा क्लास वेगळे तिथे चालत होते एक्स्ट्रा क्लास वेगळे तिथे चालत होते ते वाले मला सांग हा. लग्न करायसाठी हो म्हणून का का म्हणून का बाबा फायदा दोघात आहे. कसा फायदा तुला आहे फायदा माय आहे. माया कसा हा? माया कसा मला माय ना हो पोरीले बाप ना तर मग बाबा हा. ते आय राणी हा. पण तू आहे साना तुला सांग नाही, नाही, नाही. हा. बाबा तसं नाही म्हणलं होतं माय इवायले हा. पोरकी जवळ आले येंगाळ फुकण्या पहिले ही निवायला नाही होईल पहिले पोरींचा हो म्हणलं पाहिजे लग्नासाठी अशी तशी नाही म्हणून असं जाऊ का चालते का ती विद्या आहे का? काय का तुझी प्रेमाची वाला तर. हा, चाल बरं. चाल घर बेटा. नाही हा. तो काय मिठू 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 घर कुठं आहे? घर. अगं तू पिंजरा ठेवला तो सगळं मिठू वाढला. हा, बिट्टू आलं घर का इकडे तू आवाज दे तू आवाज दे का म्हणू बाबा? ये बाई म्हणा हा? ये ताई म्हणा ती काय पोरगी वाली मध्ये ताई बहीण म्हणतो का म्हणू मग बाबा हा. एक काम कर हा. शहाण्या सोडा माझा तुझा आवाज दे मीच म्हणतो का माझी. म्हणते? का म्हणी ए बाई बोल ना ये बाई हा. हा ए बाई ये बाई लेकरा 3 वेळा मार ये बाई ए बाई ये बाई होते का बाई बाई म्हणा मागं होय लवकर. अगं मला बंद कर. लोकांना घरी आलो ताई अजी ताई तुम्ही घरी या का
कोणाची कोण बोलताची मी आपण प्रकाश तिरपुडे किरणापूरचा रहिवासी मला सांगा तुम्हाला प्रिया नावाची मुलगी आहे का होय ना मला प्रिया नावाची मुलगी आहे ना मुलगी आहे होय तर ती इंजिनिअरिंग शिकत होती का हो शिकत होते ना तिला थोडस बोलवा माझा कामठी मॅपोळीचा पहिला नंबर आला का हो हो पहिला नंबर आला हा. पहिला नंबर आला तुम्ही बोलवा अच्छा, हो ठीक आहे ठीक आहे मी आवाज मारून बघते जय शुभ्या बाई प्रिया बाई प्रिया अगं कोणते तुला भेटायला आले का घरी कोणाने मग माहितीये ते शाळेतले वगैरे मास्तर वगैरे असतील बघून घ्या बरं हो दोन बघून शब्द बोलून मी त्यांच्यासोबत हो तर शुभ्या म्हणजे पण ते पोरगी आली इथं थांबायची ना प्रिया आहे का हो तर शुभ्या तू हिला ओळखते का अरे शिव्या कोंबड्याचे पाय काठी वाटत होऊन ते बाजू राजा सर्व वाटते बापा समोर तिथं चालला हात मिळवाले पोरी सोबत मला सांग बाई काय आपल्यापाशी वेळ कमी आहे तुला माझ्या मुलांना 3 लाख रुपये दिले का हो दिले दिले हो आणि ते इंजिनिअरिंग करायसाठी दिले का हो इंजिनिअरिंग करायसाठी आता तू 3 लाख रुपये तर घेतले हो. मी आपली स्वतःची शेती विकली होय ना मान्य करशील बरोबर आहे शुभ्या 3 लाख रुपये तुला दिले आता हे पोरगी लग्नासाठी हो म्हणते का हे पाहिजे हो म्हणतात काय 100% 100% तूच बोल 100% हा प्रिया काय रे ईशा पागळे का प्रिया काय माझ्यासाठी काय लग्नासाठी हा तयार आहे एका पायावर आज बाई काय मी तुझ्या आईला बोलव तुझ्या मुलीने माझ्या मुलापासून 3 लाख रुपये घेतले बाई याच्या 8व्या वर्गापासून प्रेम होत आणि टाइम टाइम संपलेला आहे बिलकुल तर या प्रेमामुळे आज ते लोक तुझ्या मुलीची मी दाद देतो का काय काय मुली शेतकऱ्याच्या मुलापासून पैसा लुबाडून घेते आणि जेव्हा लग्नाची वेळ येते तर आम्हाला म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा नाही पाहिजे आम्हाला पाहिजे म्हणजे नोकरीवाला मुलगा पण तुझ्या मुलीना जे केलं ते चुकीचं आहे पण हा जो निर्णय झाला याला माझा पाठिंबा आहे इथे माझा राऊंड समाप्त झाला प्रतिस्पर्धी शाहीर सन्मान्य आमचे गुरुजी राजांसाठी देवगडे कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात